आणि राज्यातल्या 29 महापालिकांचा आज निकाल आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। महापालिकांवर कुणाचं वर्चस्व राहणार, मुंबई ठाकरे बंधू की महायुती बाजी मारणार, मुंबई महापालिकांच्या निकालांकडे सध्या देशाचं लक्ष आहे। राज्यातल्या अनेक महापालिकांच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष आहे। उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि क्षणाक्षणाला कुणाला किती वजन कुणाच्या पारड्यामध्ये मतदारांनी टाकलंय हे स्पष्ट होत जाणार आहे। विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर अशा मोठ्या शहरांच्या महापालिकांकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे या ठिकाणी, कारण अनेक राजकीय पक्षांचं भवितव्य इथे पणाला लागलेलं आहे। आणि आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मुंबईमधून आहेत सुशांत सावंत, पुण्यातून ज्ञानेश्वर चौतमल आणि नाशिकमधून किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला सुशांतकडे जाऊया। सुशांत, काय म्हणते मुंबईची हवा? नम्रता, आपण जर बघितलं असेल तर काल एक्झिट पोल समोर आलेले आहेत आणि त्यामध्ये शिंदे सेना आणि भाजप मुंबईमध्ये बाजी मारताना बघायला मिळतात। आज खऱ्या अर्थानं मतमोजणी जी आहे ती होते आणि मी आता अंधेरी पूर्व भागात आहे, ज्या ठिकाणी 72, 73 ते 86 वॉर्डची मतमोजणी जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। त्याची ही जय्यत तयारी जी आहे या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर हा परिसर जर बघितला तर ठाकरेंचा एक बालेकिल्ला आहे। म्हणजे आपण पाहिलं असेल तर जोगेश्वरी पूर्व विभागामध्ये आजवर गेली अनेक वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे। मात्र यावेळी त्यांना आव्हान असणार आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं। अर्थात या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात दोन्ही शिवसैनिक म्हणजे ठाकरेंचे शिवसैनिक असतील किंवा शिंदेंचे शिवसैनिक उपस्थित राहू शकतात मतमोजणीच्या वेळी आणि यासाठी हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण अंधेरी पूर्वचा परिसर बघितला तर अंधेरी पूर्व इथे आमदार आहेत शिंदे सेनेचे आमदार मुरजी पटेल आहेत, तर दुसरीकडे अनंत नर जे जोगेश्वरी पूर्वचे आमदार आहेत त्यांची दोघांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। त्यामुळे आता जर पाहिलं असेल तर या ठिकाणी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होते, मात्र पोलीस बंदोबस्त असेल किंवा पालिका प्रशासन जे आहे ते नम्रता सज्ज झालेले आहे। मात्र मुंबईची हवा जर बघायला गेली तर जे वातावरण फिरलं होतं मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी जो मुद्दा उपस्थित केला होता त्यामुळे कुठेतरी मराठी मतं एकवटली होती, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचे मुद्दे काही मांडले होते, राज ठाकरेंवर टीका केली होती। त्यामुळे युती विरुद्ध दोन ठाकरे बंधू असा सामना बघायला मिळाला होता। एक्झिट पोल सांगतायत की भाजपच्या आणि शिंदे सेनेच्या बाजूने कल येतील, मात्र निकालात काय निर्णय येतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नम्रता, अगदी सुशांत सोबत राहाच। आपण पुण्याला जाऊया ज्ञानेश्वरकडे। ज्ञानेश्वर, मैत्रीतून ब्रेक घेतलेले सत्तेमधले दोन मित्र पुण्यामध्ये आमने सामने लढतायत, राष्ट्रवादी आणि भाजप। त्यामुळे पुण्यामध्ये अतिशय उत्सुकता असणार आहे पुणेकरांना सुद्धा। ह्या मित्रांमधली मैत्रीची सो कॉल्ड मैत्रीची लढाई कशी असणार आहे? बरोबर आहे, ही लढाई संपली आणि या लढाईचा निकाल आता आज आपल्याला दुपारपर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होताना बघायला मिळणार आहे। 10 वाजता मतमोजणी सुरू होईल आणि मतमोजणी जेव्हा सुरू होईल तेव्हा सुरुवातीपासून कल जेव्हा यायला सुरुवात होईल तेव्हा जी उमेदवारांमध्ये धाकधूक आहे, पक्षाच्या नेत्यांमध्ये जी धाकधूक आहे ती आपल्याला हळूहळू संपताना बघायला मिळेल। मात्र आपण जर बघितलं तर 165 जागांपैकी 2 जागा भाजपने यापूर्वीच जिंकलेल्या आहेत, कारण बिनविरोध त्या ठिकाणी निवडणूक झाली। 163 जागांसाठी 52% जास्त मतदान यावेळी झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी सुरुवातीच्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक होती ती नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर त्यात चुरस निर्माण झाली। काल जेव्हा आपण सगळ्या इथल्या स्थानिक लोकांसोबत बोलत होतो तेव्हा इथे टाईट फाईट आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया लोकांकडून येत होत्या। एकूणच काय तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आपण पाहिली। मात्र आज निकाल येत असताना पुण्यातल्या कोणत्या बाजूनं पुणेकरांनी कौल काल दिलेला आहे याचं चित्र स्पष्ट होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रमुख लढती आहेत यामध्ये जे महत्त्वाचे पुण्यातले उमेदवार आहेत त्यांचं काय होणार हे पाहावं लागणार आहे। उदाहरण जर द्यायला गेलं तर वसंत मोरे यांचा पराभव होतोय की विजय होतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। तानाजी सावंत यांचे सुपुत्र या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या रिंगणात होते, गिरिराज सावंत, त्यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली आहे। प्रशांत जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये गेले, त्यांचं पॅनल त्या ठिकाणी आहे, तिथे काय नेमकं होतं ते पाहावं लागेल। रवींद्र धंगेकर यांची पत्नी आणि मुलगा या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे होते।
होते त्यांचं काय होतं हे पाहावं लागेल. त्यांच्या विरोधात असलेले गणेश बिडकर यांना यावेळी जिंकण्याची संधी मिळते का याकडे देखील पुणेकरांचं लक्ष लागलेलं आहे. तिकडे जर आपण आणखी पुण्याच्या बाणेर बालेवाडी परिसरामध्ये गेलो तर तिकडे बालवडकर बंधूंमध्ये फाईट आहे. तिथे नेमकं काय होत आहे हे पाहणं महत्वाचं असेल. तिकडे राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे त्यांच्या मुलानं आणि सुनेनं कमळाच्या तिकिटावरती निवडणूक लढवली आहे. तिथे काय नेमकं चित्र आज स्पष्ट होणार आहे, काय निकाल लागणार आहेत याची उत्सुकता सगळ्यांना खरं म्हणजे लागलेली आहे. पुण्यात यासह अन्य अनेक महत्त्वाच्या लढती आहेत जिथे आज पुणेकर जेव्हापासून निकालाचे कल यायला सुरुवात होतील तेव्हापासून लक्ष देतील. आपणही हे सगळे अपडेट्स जे आहेत ते आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांना वेळोवेळी अचूक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मी सध्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहे आणि मतमोजणी केंद्राच्या बाहेर अर्थात शांतता आहे कारण 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. एकूण सगळे अधिकारी कर्मचारी अजून या ठिकाणी आलेले जरी नसले तरी सगळी तयारी पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मतमोजणी साधारणपणे 4:30 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत पूर्ण निकाल आपल्या हाती आलेले असतील अशा पद्धतीची शक्यता आहे. उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी येतील, अधिकारी येतील आणि प्रत्यक्ष मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होईल. नम्रता, अगदी आपण नाशिकमध्ये जाऊया. किरण, तपोवनाने तापवलेली ही महापालिकेची निवडणूक आणि त्यानंतर युती होणार, आघाडी होणार की नाही या सगळ्या मुद्द्यांपर्यंत आली आणि अखेरीस मतदान झालेलं आहे. नाशिकची हवा काय सांगतेय? नाशिकची हवा तशी बघितली तर आता सध्या वातावरणामध्ये गारवा आहे. मात्र हा गारवा काही काळच टिकणार आहे, नंतर मात्र वातावरण तापणार आहे. आपल्याला माहिती आहे की 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्याच मतमोजणी केंद्राच्या बाहेर मी सध्या आहे. नाशिकमध्ये जवळपास 10 अशी मतमोजणीची केंद्र आहे. प्रामुख्यानं मी आता स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये या स्ट्रॉंग रूमची या ठिकाणी अशा पद्धतीने देखरेख केली जाते. एकूणच सीलबंद असलेल्या ज्या पेट्या आहेत त्या साधारणपणे 10 वाजेच्या दरम्यान मोजण्यासाठी बाहेर काढल्या जातील आणि जे उमेदवारांचं भवितव्य आहे जे मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे ते 10 वाजेनंतर खुलं व्हायला सुरुवात होईल. साधारणपणे जो पहिला कल आहे तो 1 ते 1.5 तासाच्या अंतराने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये येऊ शकतो आणि या सगळ्या दरम्यान जी उमेदवारांची कसोटी खरं तर गेल्या काही दिवसांपासून लागलेली होती त्याचा निकाल खरं तर येणार आहे. या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर नाशिकमध्ये अटीतटीच्या मोठ्या लढती आहेत. अनेक ठिकाणी आमदारांच्या निकटवर्तीयांना संधी देण्यात आलेली आहे, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहेत. अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहेत. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासूनच नाशिक हे वेगवेगळ्या अर्थानं चर्चेत राहिलेलं होतं. त्याचा एक मुख्य भाग म्हणजे तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा होता. त्यासोबतच एबी फॉर्मची झालेली पळवापळवी, निष्ठावंतांना डावललं गेल्यामुळे त्यांची असलेली नाराजी, नंतर बंडोबांच्या भूमिकेत गेलेले अनेक उमेदवार, अशा वेगवेगळ्या अर्थानं ही निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली. नंतरच्या काळामध्ये ठाकरे बंधूंनी राज्यातली पहिली जी सभा होती ती देखील नाशिकमध्ये घेतलेली होती आणि नंतरच्या काळामध्ये लागोलाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची त्याच मैदानावर झालेली सभा आणि गोदातीरी झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा, या 3 सभा प्रामुख्यानं महत्त्वाच्या ठरल्या. या सभेच्या दरम्यान विकासाचे मुद्दे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेली जी घोषणा होती नाशिकची त्याबाबतची भूमिका असू द्यात किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकची आईसारखी सेवा करू अशा स्वरूपाचं घातलेली साध असू द्यात, अशा वेगवेगळ्या अर्थाने चर्चेत राहिलेली ही निवडणूक. यंदाच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे रंग देखील बघायला मिळाले. मतदानाच्या दिवशी झालेला ठिकठिकाणी राडा, पोलिसांनी पैसे वाटप करत असताना वाहनं घेतलेली ताब्यात, त्यामुळे आजचा जो निकाल आहे तो प्रामुख्यानं जनता नेमका कुणाला कौल दिलेला आहे, कुणाला गुलाल उधळण्याची संधी दिलेली आहे आणि कुणाला नारळ देणार हे साधारणपणे 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान स्पष्ट होईल. 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. येईन पुन्हा तुझ्याकडे. आपण सुशांतकडे जाऊया. सुशांत, मुंबईमधल्या प्रमुख लढती जर सांगायच्या झाल्या तर कुठल्या प्रामुख्याने पाहता येतील? नम्रता, आपण जर बघितलं असेल तर मुंबईमध्ये प्रमुख लढती ह्या वरळीच्या असणार आहे कारण त्या ठिकाणी आदित्य ठाकरे आमदार आहेत, त्यासोबत लालबाग, परळ, माहीम जो ठाकरेंचा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणच्या देखील प्रमुख लढती ज्या आहेत त्या असणार आहेत. त्यासोबत मी आता ज्या अंधेरी पूर्व परिसरात आहेत
त्या लढती देखील प्रमुख असणार आहेत. त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर रवींद्र वायकर जे गेली अनेक वर्ष इथले आमदार होते, आता ते खासदार आहेत. त्यांच्या पत्नीचा पराभव जो आहे तो आमदार विधानसभेला झाला होता, मात्र आता त्यांची मुलगी जी आहे ती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे. 73 वॉर्डमधून ती लढते, त्यामुळे ही लढत देखील महत्वाची असणार आहे. तर दुसरीकडे दादर माहीम परिसरामध्ये आपण बघितलं असेल तर यशवंत किल्लेदार असतील, त्याचसोबत सदा सरवणकर यांचे चिरंजीव आणि त्यांची मुलगी हे दोघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असे अनेक उमेदवार जे आहेत. जर आपण बघितलं असेल तर दोन शिवसेना एकमेकांसमोर मुंबईत अनेक ठिकाणी बघायला मिळते. 2017ची निवडणूक होती तेव्हा एकच शिवसेना होती, मात्र आता शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत. ठाकरेंची शिवसेना, दुसरी एकनाथ शिंदेची शिवसेना, आणि आता दोन शिवसेना आमने सामने जवळपास 18 ते 20 ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं असेल नम्रता, तर खऱ्या शिवसेनेची आता ताकद, कोणती शिवसेना मुंबईसाठी महत्वाची आता बघायला मिळेल, कारण मुंबई ही शिवसेनेची ताकद आहे. उद्धव ठाकरेंनी देखील आपण पाहिलं असेल तर शाखांमध्ये भेटी दिल्या होत्या. शाखांमध्ये भेटी देऊन पुन्हा एकदा शिवसैनिकाला कुठेतरी जागृत केलं होतं की ही निवडणूक मुंबईच्या अस्तित्वाची आहे, मराठीच्या अस्तित्वाची आहे. हा मुद्दा दोन्ही ठाकरे बंधू घेऊन गेले होते. त्याचसोबत मनसेसाठी देखील महत्वपूर्ण ही निवडणूक असणार आहे, कारण मागील जर आपण बघितलं असेल तर मनसेचा ज्या पद्धतीने पराभव सातत्यानं होते, मग विधानसभा निवडणूक असेल किंवा या अगोदरची झालेली महानगरपालिका निवडणूक, मनसेला फारसं यश मिळवता आलं नव्हतं. त्यामुळे मनसेला आता उभारी मिळते का हे देखील बघणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नम्रता, राज्यात आणि देशात नंबर 1 पक्ष असलेल्या भाजपसाठी देखील अस्तित्वाची लढाई असणार आहे. कारण 2017 साली भाजपचं मुंबई पालिकेत महापौर बसवण्याचं स्वप्न पूर्ण झालं नव्हतं, सर्वाधिक जागा जिंकूनही. मात्र आता पूर्ण होत आहे का या वेळेला ते पाहावं लागेल. आणि तसे पोल्सची आकडेवारी तर तसंच सांगतीये, पण अर्थात लोकांचं मत काय असतं हे प्रत्यक्षात मतपेटीमध्ये, प्रत्यक्षात ईव्हीएम मध्ये त्यांनी जे बटन दाबलेलं असतं त्यावरतीच ठरत असतं. सुशांत, ज्ञानेश्वर आणि किरण, धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल.